नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत। कधीच तिला कपडे नाही, काहीच नाही। आयशा, तान्या यांचेच कपडे आजपर्यंत ती वापरत आली होती। ते जास्तच अहिल्या किचनमध्ये अहिल्या किचनमध्ये जाते। तिला भूक पण लागली होती। गॅसवर एका पातेलीमध्ये खिचडी होती। ते पाहून तिला खूप आनंद होतो, कारण तिला कधी जेवण भेटायचं तर नाही तर कधी भेटत नव्हतं। ते पाहून तिला रडायलाच आलं होतं। खिचडी घेते आणि तिथेच एका बाजूला बसून भिंतीला टेकून बसली होती आणि खिचडी खात होती। पोटात जाताच तिला एकदम भारी वाटले। झोप येऊन गेली। ती बसल्या बसल्या तिथेच डोळे झाकले आणि 5 मिनिटात ती झोपून जाते। 5 मिनिटं झोपूनच जाते आणि अजून लगेच खडकन जाग येते तिला। अजून खूप कामं बाकी होती। ती पहिले किचन साफ करून घेते, मग झाडू पोछा करून घेते, कपडे धुवून सुकवायला टाकते आणि तेवढ्यात आजी लीलावती पण उठते। आजीचा आवाज येताच अहिल्या तिच्यासाठी चहा आणि खारी घेऊन जाते। ती रूममध्ये जाताच लीलावती तिला बोलते, अहिल्या बाळा, तू आलीस? अहिल्या होकार देत बोलते, हो आजी, केव्हाच आली होती। हे घे चहा आणि खारी, खूप भूक लागली असेल ना? लीलावती तिच्याकडे पाहत बोलते, हो बेटा, ये इथे बस। अहिल्या तिच्याजवळ चहाचा ट्रे घेऊन बसते। तसंच आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, बेटा, तू आहेस ना ह्या घरात, म्हणून मी एवढ्या दिवस टिकली, नाहीतर ह्या घरात माझी काळजी कोणालाच नाही। तू मला टाईमावर सगळं आणून देतेस, खाऊ पिऊ घालतेस, माझी काळजी घेतेस। किती काळजी ग तुला माझी। अहिल्या आजीचं बोलणे ऐकून बोलते, आजी, अगं तू आहेस म्हणून तर मला पण ह्या घरात राहता येते, नाहीतर आजपर्यंत कधीच मला हकलून लावले असते। अहिल्या पुढे बोलते, आजी, खूप भूक लागली असेल ना गं, थोडा उशीर झाला। आजी बोलते, काही नाही बेटा, ते काय ना मेडिसिन पण घ्यायला लागतात ना, म्हणून। तेव्हा अहिल्या नाराज होत बोलते, आजी, काय आहे ना, भूक ही माणसाला काहीही करायला लावते। दुसऱ्यापुढे हात पण पसरवायला लावते, कारण तिला कधीच काही वेळेवर भेटलं नव्हतं आणि जे काही ते मनमोकळे ती बोलू पण शकत नव्हती, ते म्हणजेच आजीजवळ बोलायची। अहिल्याला भरून आले होते। बोलताना ती रडतच बाहेर निघून जाते। ती बाहेर जाऊन एका खांबापाशी जाऊन मुसमुसत होती। तिला पाहून हार्दिक, तिचे छोटे काका तिच्याजवळ जात बोलतात, काय झाले बेटा, तू रडतेस? अहिल्या मागे वळून पाहत बोलते, काही नाही काका, ते असंच। तसं हार्दिक तिला पाहत बोलतोय, असं वाटतंय मी इथे येऊन चूक केली, तू मला सांगत नाहीस ना? अहिल्या त्यांच्याकडे पाहत बोलते, काका, ह्या घरात तर चूक फक्त मीच करते ना? तसं तिचं बोलणं ऐकून हार्दिक बोलतोय, काय झाले बेटा, कोणी काही बोलले का तुला? तसं अहिल्या डोळे पुसत बोलते, नाही काका, काही खास नाही। ते बोलतात ना, आला गेला माझा नशीब। अहिल्या मुसमुसत डोक्याला हात लावत बोलते। तसं हार्दिक तिच्याकडे पाहत बोलतोय, तुझे वाक्यप्रचार पाहून मला वाटत नाही तू तीच मुलगी आहे जिला सुमेध दादा 5 वर्षाची असताना इथे सोडून गेला होता। तेव्हा तुला फक्त इंग्लिशशिवाय बाकी काहीच येत नव्हतं ग। खूप छान इंग्लिश बोलायची तू, आणि आता खूप छान मराठी। अहिल्या डोळे पुसत बोलते, ते काय आहे ना, आजीसोबत राहून राहून त्यांच्यासारखे बोलायला शिकले मी।
हार्दिक आणि आजी ह्या दोनच अशा व्यक्ती होत्या का त्या अहिल्यासोबत नीट बोलायच्या, वागायच्या, तिची काळजी करायच्या. हार्दिक तिला पाहत बोलतोय, बेटा तू लहान होतीस ना तेव्हा वाटायचं का तुझ्यासोबत बसून खूप गप्पा माराव्या, तासनतास बोलत राहावा, पण तुझी इंग्लिश उफ. तसं अहिल्या बोलते, काका तुम्ही बोलताय म्हणून ठेवते विश्वास, पण नाहीतर आत्ताच्या ग्रामरने तर रडवून सोडले. अहिल्या लहान असताना पण खूप हुशार होती, पण तिची मोठी काकी आरती सगळ्या मुलांचा म्हणजे आयशा, तान्या, विहान आणि अहिल्याचा अभ्यास घ्यायचे. तर त्या तिघांना वेगळं शिकवायचे आणि अहिल्याला कायम जे एक्झामला येणार नाही ते अभ्यास करायला सांगायचे. पण असं म्हणतात ना, ज्यांचं कोणी नसतं त्यांचं देव असतं म्हणे. आरतीने कितीही काड्या केल्या तरी पण अहिल्या हुशार होती, म्हणून कितीही चुकीचा अभ्यास केला असेल तरी ती काठावर का असेना पण पास होऊन जात होती. नंतर अहिल्याला जसं समजायला लागलं तसं ती स्वतःच आजीच्या रूममध्ये बसून अभ्यास करायची. मग 10वीला खूप मेहनत केली आणि देशात 1 नंबर आला पोरीचा आणि स्कॉलरशिप पण भेटली पोरीला आणि चांगल्या तिच्या आवडत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पण झाले. भलेही स्कॉलरशिपचे पैसे तिच्या मोठ्या काकांनी तिच्याकडून लगेच हिसकावून घेतले, पण सरकारने केलेले ॲडमिशन तर ते हिसकावू शकले नाही. अहिल्याला तर कॉलेज चांगले भेटले, त्यामध्येच ती खूप खुश होती, समाधानी होती. अहिल्या काकांसोबत बोलताच आतमध्ये निघून जाऊन आजीला मेडिसिन वगैरे देते आणि किचनमध्ये जाऊन रात्रीचं डिनर करू लागते. ह्या घरात तिची मोलकरणीशिवाय कुठलीही जागा नव्हती. सगळं जेवण बनवल्यानंतर सगळे डायनिंग हॉलमध्ये जेवायला येतात. आजी तिच्या रूममध्येच असते. अहिल्याला त्यांच्यासोबत जेवायला परमिशन नव्हती. सगळ्यांचं जेवण झाले मग उरलेलं तिने खायचं असं होतं. सगळं डायनिंग टेबलावर बसलेले होते. अहिल्याने सगळ्यांना सर्व केले. तसं आरती विषय काढते. सुभान पण घरी आला होता. आरती सगळ्यांकडे पाहत बोलते, आता ह्या ठोकळ्याला आपण किती दिवस खाऊ पिऊ घालायचं. आता तर तिचं जेवण पण वाढायला लागलंय. तसं सुभान आरतीकडे पाहत बोलते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. आरती अहिल्याकडे पाहत बोलते, म्हणजे आता मॅडम दिवसाला 2-2 चपात्या खायला लागल्या. तर तुम्हीच विचार करा, महिन्याच्या किती होत असतील आणि वर्षाच्या किती. तसं तान्या मधीच तोंड खुपसत बोलते, मॉम काय तू पण, किती सिम्पल आहे. दिवसाला 2 म्हटल्यावर महिन्याला 60 आणि वर्षाला 720. एवढं पण हिशोब नाही येत का. आरती तिला गप्प करत बोलते, तू गप ग, मध्ये मध्ये बोलू नको. आरती सुभानकडे पाहत बोलते, हो म्हणजे मला हे म्हणायचं आहे का आता चांगली धष्टपुष्ट आहे ती, बाहेर काम पण करू शकते, तेवढेच घरात पण हातभार लागेल आणि तसंही तुमच्या कामाचं ते बाकीच्या गोष्टींसाठी उपयोग करू शकता. सुभान जेवण बंद करून तिच्याकडे पाहून समजावून घ्यायचा प्रयत्न करत बोलला, म्हणजेच तुला म्हणायचं काय आहे, नीट बोल, सरळ शब्दात. तसं आरती गायत्रीला इशारा करते. गायत्री तिला डोळ्यांनी धीर देत बोलते, थांबा मी समजावते म्हणून. तसं गायत्री बोलायला लागते, अहो भाऊजी, म्हणजे हे का, कॉलेज तिचं 12ला तर सुटतं ना, घरी येऊन पण ती काय काम करत नाही.
तसं पण तर माझ्या मैत्रिणीचा भाऊ इथेच हॉटेल फ्लोरामध्ये मॅनेजरच्या पोस्टला आहे. तर त्याला सांगून आपण अहिल्याला कामाला ठेवले असते तर आपली पण थोडीफार मदत झाली असती. तसंही ती बिनकामाचीच घरी असते. आरती बोलते, अहो विचार करा, ते फ्लोरा हॉटेल म्हणजे 5 स्टार हॉटेल आहे. म्हणजे तिथे साफसफाई करणाऱ्याला पण किती चांगले पेमेंट असेल. ती अहिल्याकडे इशारा करत बोलते, हिने पार्ट टाईम पण केला ना तर आपला महिन्याचा खर्च निघून जाईल. तेवढ्यात हार्दिक बोलायला लागतो, पण तिचं कॉलेज. तो बोलतोयच का गायत्री त्याच्याकडे डोळे मोठे करते आणि बोलते, तुम्ही गप्पा राहा हो. थोडं काही झाले का चाललेच अहिल्याची बाजू घ्यायला. तसं हार्दिक गप्प राहतो. त्याचं तसं पण ह्या घरात काही चालत नव्हतं. मग गायत्री सुभानकडे पाहत बोलते, भाऊजी तसं पण तिचं कॉलेज तर सुरू असणारच आहे ना, आणि तिच्या बापाला काहीच घेणे देणे नाही, तर आपण तरी लहानाची मोठी केली तिला. आपलं एवढं तर अधिकार आहे ना. आरती बोलते, तसंही तिच्या बाप साधा तिला विचारत सुद्धा नाही का त्यांची मुलगी कशी आहे कशी नाही, काय करते काय नाही, व्यवस्थित आहे का नाही, काहीच नाही. मग आपण का विचार करायचा. आणि तसंही तिच्याच भल्यासाठी आहे. सुभानच्या पण हळूहळू लक्षात येत होतं. म्हणून तो गायत्रीकडे पाहत बोलतो, ठीक आहे गायत्री, तू तुझ्या मैत्रिणीसोबत बोलून घे, मग काही हरकत नाही. तसं पण आरती लगेच बोलते, अहो म्हणजे बोलणं झालंय, उद्या त्यांनी अहिल्याला घेऊन बोलावले आहे हॉटेलला. मग तिचा इंटरव्ह्यू झाला का लगेच कामाला ठेवतील. सुभान बोलला, ठीक आहे, बाकी आता तुम्ही सगळं ठरवलेच आहे म्हटल्यावर आता तुमची इच्छा, मी तरी काय बोलणार. तसं आरती आणि गायत्री एकमेकींना इशारा करता, कारण त्यांचं काम तर झाले होते ना. पण इकडे बिचारी अहिल्याला हे सगळं ऐकून रडायला येत होतं, कारण तिला न विचारता हे सगळे निर्णय चालले होते. आणि तसंही ती विचार करते का बापानेच कधी विचारले नाही तर हे पण किती दिवस मला असं फुकट खाऊ घालणार आहेत. ती तशीच रडतच खाली भिंतीला टेकून बसते. सगळ्यांचं जेवण होते, तसं सगळे जेवून निघून जातात. सगळे गेल्यावर अहिल्या येते आणि जे काही थोडेफार उरलेले होते ते एका ताटात घेऊन खाली बसून जेवून घेते. मग सगळं काम आवरून आजीच्या रूममध्ये जाते. तोपर्यंत आजी झोपून गेली होती. मग सगळं काम आवरून अहिल्या पण इकडे तिकडे पाहते आणि तिथे साईडच्या सोफ्यावर जाऊन झोपते. सकाळी अहिल्या लवकरच उठली होती, कारण तिला सगळ्यांचा नाश्ता बनवून आवरून जायला लागत होतं ना. म्हणून सगळे डायनिंग टेबलावर नाश्त्यासाठी बसलेले होते. कॉलेजचा टाईम झाल्यामुळे तान्या कसं तरी नाश्ता करते. आणि सुभानकडे जाते. सुभान पॉकेट काढून तिला पैसे देणार होता का तान्या वाकून वाकून पॉकेटमध्ये पाहत बोलते, आज थोडं जास्त पैसे द्या ना डॅड. तसं सुभान बोलतोय, किती जास्त बेटा. तसं तान्या थोडं ॲक्शन मोडमध्ये बोलते, थोडी लाडकवाने बोलते, एवढे का जेवढे सुभान आहुजाच्या मुलीकडे असायला पाहिजे. तसं सुभान तिची हरकत पाहून हसतोय आणि बोलतोय, एवढे पैसे तर माझ्याकडे नाहीत, माझ्या पॉकेटमध्ये नाहीत. तान्या बोलते, वाकून पाहत बोलते, जाऊ द्या, जेवढे आहेत तेवढे तर द्या मग. तसं सुभान तिच्याकडे 500ची नोट काढून देतोय. तसं तान्या तोंड वाकडं करत बोलते, बस डॅड, फक्त 500. तसं
शोभान बोलतोय. यातून 50 रुपये अहिल्याला पण दे. तसं धान्याचं तोंडच वाकडं होतं. पण आरतीमध्ये टोकत बोलते, 1 मिनिट, आता असं 500 रुपयांनी अहिल्याचा भागणार नाही. तसं शोभान तिच्याकडे पाहत बोलते, कोणी सांगितलं हे? आरती पाहत बोलते, काल मॅडम पायी चालत आल्या होत्या. शोभान आरतीकडे पाहत बोलतो, हा प्रॉब्लेम तर तिचा झाला ना. तिला कोणी सांगितलं होतं ज्यूस प्यायला? अहिल्या तेवढ्या तिथे आली होती. तिने पण हे सगळं ऐकले होते. शोभान तिच्याकडे पाहत बोलतो, अहिल्या इकडे ये, समोर समोर ये. कोणी सांगितलं होतं तुला ज्यूस प्यायला? आणि भाड्याचे पैसे पण नव्हते का? तसं आजी मध्ये बोलते, अरे काय झाले, लहान आहे, पिले तिने ज्यूस तर काय झाले? ज्यूसने काय तुमची संपत्ती कमी झाली का? काही गरज नाही बेटा तुला यांच्याकडून पैसे मागायची. मी देईल तुला. किती पैसे पाहिजे बोल. मला सांग तू. तुझी आजी लीलावती अजून आहे, जिवंत आहे. तसं आरती तर तोंडच वाकडं करते, कारण की तिला खूप राग येत होता असं अहिल्याची बाजू घेतलेलं पाहून. तसं शोभान लीलावतीकडे पाहत बोलतो, आई मी फक्त यासाठी बोललो का काही चुकायला नको, लहान आहे अजून, एवढी अक्कल नाही. काही वेडंवाकडं झालं तर मग परत उद्या येऊन तिचा बाप आपल्यालाच बोलायचा. आणि आरतीकडे इशारा करत बोलतो, आणि हां, तो माझा जुना मोबाईल आहे ना, तो जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीचा, तो मोबाईल तिला दे. कमीत कमी कुठं आहे, काय करते हे तरी समजेल ना आपल्याला. तसं आरती शॉक होऊन पाहत बोलते, फोन आणि हिला? तसं शोभान बोलतोय, अरे मी बोलतोय ना तर दे ना मग. तान्या आधीच कार घेऊन निघून गेली होती आणि अहिल्या बाकी होती. आरती तिच्याजवळ जात बोलते, ती बेडरूममधून मोबाईल घेऊन आली होती. हातात मोबाईल देत बोलते, हा घे, आणि लक्षात आहे ना काल मी काहीतरी बोलली होती? तसं अहिल्या घाबरूनच मान हलवते. आरती बोलते, गुड. तर मॅडम आज लवकर या आणि आपल्याला जायचं आहे. आजपासूनच तुला जॉईन करायला लावते. अहिल्या फक्त होकारार्थी मान डोलावते आणि जाते. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.